मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. शिवसेना पक्षाच्या वतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्ष वाढीसाठी नाशिक संपर्क प्रमुख उदयजी सामंत, शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे, नाशिक संपर्क प्रमुख नेते सुहास अण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातपूरच्या हॉटेल डेमोक्रेसी येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या व्यासपीठावर जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय अप्पा करंजकर, महानगर प्रमुख बंटी तिदमे, माजी आमदार नरेंद्रजी दराडे, उपमहापौर विलास अण्णा शिंदे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने नामदार उदयजी सामंत यांचा सत्कार करण्यात आला. तर सातपूर विभागातील शिवसेना नगरसेवकांच्या हस्ते नामदार उदयजी सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या पदाधिकारी मेळाव्यास मार्गदर्शन करताना नामदार उदय सामंत यांनी सांगितले की शिवसेना पक्ष वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यास आमदार सुहास अण्णा कांदे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सातपूर विभागातील शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे, निवृत्ती इंगोले, नगरसेविका सौ नैना निलेश जाधव, सौ हर्षदा संदीप गायकर, श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे उपस्थित होत्या. तर शिवसेनेचे पदाधिकारी विक्रम अण्णा नागरे, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ घुगे, दीपक नागरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील, धीरज भाऊ शेळके, निलेश जाधव, रवींद्र देवरे, भिवानंद काळे, कल्पेश कांडेकर, आकाश पवार, सागर बोरसे, रवी पालवे, चेतन खैरनार यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आणि राष्ट्रवादी जीवन आणि अपेक्षा जर कोणाकडे बघत असेल तर ते शिंदे साहेबांकडे बघतात आणि राष्ट्रवादीचे 6 आमदार ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याचं जर बघितलं तर निफाड असेल, इंदोरी असेल, कळवण असेल, हे जे काही राष्ट्रवादीसारखं खूप काही आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे, परंतु नक्कीच खासदार निवडून दिली अशी परंतु साहेब आपल्याला आता आणि लोकप्रतिनिधी हा मानवला आहे. परंतु लोकप्रतिनिधी कोणाच्या निवडणूक येतो त्या पक्षाचे आमदार सुद्धा वाढतात. मग आता आपल्याला 3 वर्ष एकच काम आहे. पदाधिकाऱ्यांना सुद्धा, समोर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना माझ्या मतामध्ये नम्र विनंती करतो की जसं आपण एखाद्या मंदिरात जातो आणि आपले पादत्राणे बाहेर काढतो, तयार करायचं नाही. मी फक्त तुमचा सहकारी म्हणून शिवसेनेच्या जडणघडणीतला एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सहकार्य करण्यासाठी संपर्क मंत्री आहे हे सुरुवातीलाच मी नमूद करतो. आणि दुसरी आपल्या सगळ्यांकडे एक अपेक्षा व्यक्त करतो की दादासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं, सुहास अण्णांनी सांगितलं, अजय बोरस्तेंनी सांगितलं, या जिल्ह्याला शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. आणि हे शिवसेनेचं गतवैभव व्यासपीठावरच्या नेते मंडळींच्याच नेतृत्वाखाली आपण प्राप्त करू हा विश्वास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण थोडी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. सुहास कांदेंनी एक उल्लेख असा केला की माझ्या जिल्ह्यामध्ये संघटन आणि निवडणुका आम्ही जिंकल्या. हे काय एकट्या उदय सामंत श्रेय आहे. सर्वप्रथम हे श्रेय आपले पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि 2 नंबरचं श्रेय हे आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं आहे. जर कार्यकर्ता आणि पदाधिकारी सक्षम असेल तर एक पक्ष 2/3 मेजॉरिटी हासिल करू शकतो. हे रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवतो. आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते,
सर्व चालत होतं, सर्व घडत होतं. परंतु आदरणीय शिंदे साहेबांनी आणि आदरणीय श्रीकांत साहेबांनी आता पक्ष वाढवायचा, पक्ष संघटन करायचा, पक्ष मजबूत करायचा असा निर्णय घेतला. आणि हा निर्णय आम्ही नेहमी म्हणतो, आपण सर्वजण शिंदे साहेबांना, सामंत साहेब आणि शिंदे साहेबांना भेटायला गेलो की आम्ही सांगतो, साहेब जितकं ठाण्याला पोटेन्शियल आहे तितकं नाशिकला पोटेन्शियल आहे. नाशिकला शिवसेना प्रचंड जोरात आहे, नाशिकला हिंदुत्ववाद प्रचंड जोरात आहे, नाशिकला शिवसेना मोठी होऊ शकते. आतापर्यंत नाशिकला महापौर हा शिवसेनेचाच झाला, अनेक आमदार पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचेच झाले. परंतु दुर्दैवाने खरं जर बोललं तर पक्ष संघटनेकडे बऱ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दुर्लक्ष झाले. आपल्या पक्षामध्ये नेते जास्त झाले, कार्यकर्ते कमी झाले. परंतु ते शिंदे साहेब आहेत, त्यांनी सरकार बदललं आणि शिंदे साहेबांनी ठरवलं की आता नाशिक बांधायचं आहे. मी नेहमी सांगतो, साहेब आमच्याकडे 16 आमदार आहेत. एक वेळेस शरद पवारांचा काळ असा होता की शरद पवारांना 16 आमदार या नाशिक जिल्ह्याने दिले होते आणि शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले. साहेब प्रचंड पोटेन्शियल आहे. शिवसैनिक प्रत्येक मतदारसंघात आहे, शिवसैनिक प्रत्येक तालुक्यात आहे, शिवसैनिक प्रत्येक गटात आहे, प्रत्येक गणात आहे, प्रत्येक विभागात आहे, प्रत्येक प्रभागात आहे. परंतु शिवसैनिकापर्यंत पोहोचण्यासाठी शिवसैनिक कमी पडतायत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार. एक शिवसेनेचा काळ होता. नाशिकचं काही राजकीय समीकरण जर घडवायचं असेल, समीकरण जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल, एखादी जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याच्यावर जर सत्ता काबीज करायची असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नव्हता. हा या शिवसेनेचा इतिहास आहे. परंतु गेली 3-4 वर्षापासून दुर्दैवाने शिवसेनेकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. शिवसेनेचं संघटन मजबूत होत नाहीये. फक्त कागदावर शाखा प्रमुख आहेत, फक्त कागदावर विभाग प्रमुख आहेत. सांगायला दुर्दैव वाटतं की जर नाशिक लोकसभेची जर ही बैठक असेल आणि आज 1 नंबरचे मंत्री महोदय, उद्योग मंत्री महोदय जर आपल्या सभेला येत असेल आणि सभेच्या जर काही खुर्च्या खाली असेल तर याच्या इतकं दुर्दैव या नाशिक लोकसभेचं नाही. आत्ताचं भवितव्य, राजकीय भवितव्य या खाली खुर्च्या या शिवसैनिकांचं सांगू राहिले असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.